मला माझी फक्त बायकोच आवडते. का का पण किती आवडते बायको? अजून 4-5 कराव्याशा वाटतायत. हॅलो कुसुम, तू मला माझ्या मुलीसारखी आहेस बाळा. तुझ्याशिवाय घराला घर पण नाही. घराची रयाच गेलीये. हो हो, म्हणजे मालू पण गेलीये, पण रया जास्ती गेली. हो, तुला सांगू का, मालू गेल्यामुळे घर एकदम असं मोठं वाटायला लागले. हो, रिकामा रिकाम, मोकळं मोकळं. मालू म्हणजे केवढी जागा व्यापून असायची घरात. हो, ती नाही. म्हणजे आता काय करणार? हे बघ, मी 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 हात जोडतो, माझ्यावर दया कर. हा, तू अगं नानी खायला उठते मला. तू दुर्लक्ष कर ना. हा, दुर्लक्ष कर, परत ये इकडे. काय आहे, म्हातारी माणसं असतात ना, जरा सटकलेलं असतं त्यांचं. हो हो, तू तू लक्ष देऊ नको आणि तू ये परत. हे बघ काय आहे कुसुम, तू गेल्यापासून मालू गेली आणि तू परत आल्याशिवाय परत येणार नाही ती, असं प्रतिज्ञा केली तिने. मग तुला काय वाटत नाही का? हा, नानी सारख्या तोफेच्या तोंडी मला देता काय हे तुझं? हा, बर, हा, तू ये परत. मी काय म्हणतो, मी काय म्हणतो कुसुम, हे बघ, माझी आई तुला बोलते ना. हा, माझी आई तुला बोलते, त्याचा बदला म्हणून तू मला बोल. हा, पण ये परत. हा, मी तुझा पगार वाढवतो. आता नवऱ्याला काय विचारायचंय? मी बोलू का त्याच्याशी? तू बोलतेस? बरं, बोल बोल आणि कळव मला. हा, ठेवू ठेवू. हा हा. आठवतंय का काय ग? आपण पहिल्यांदा या बागेत बोललो होतो? हो हो हो. माझ्याशी बोलायचं तुमच्या मनातच नव्हतं. अगं जुन्या गोष्टी काहीतरी उकरून काढू नकोस. आठवलं, तुम्हाला त्या रंभाशी का कुणाशी लग्न करायचं होतं का? मनूची अपेक्षा होती मनात म्हणून निराशा झाली? मालू, तू आता उगीच असं खाजून परत परत ते बोलू नकोस. झालं गेलं, गंगेला मिळालं. हे मी कधीच नाही विसरणार. हे बघ, तू ना मला शब्द दिला होतास. शब्द? तू म्हणाली होतीस मला सोडून जाणार नाही, पण निघून गेलीस तू. इश्श, अगं लाजतेस काय? इश्श. तू निघून जाणार नाहीस ना अशी? परत येशील ना परत? का विचार? का? नानीची खूप भीती वाटते मला. नागिणीच्या बिळात एखाद्याला सोडल्यावर जी अवस्था होईल ना, ती होते माझी. ये हं मालू, इकडे. अगं कोणतरी यायचं. कोणी यायचं नाही, मी आहे ना. तू यायला उभी. मला पण नाही ना तुमच्या सोबत. हा नेमकं कसं टपकतो ना, हा संशोधनाचा विषय आहे. भाऊजी, ऐको. अरे टेण्या, काय झालं? रडतोयस का? राम गेला. टेण्या, अगं वडील गेले, त्याच्या वडिलांचं नाव आहे ते. कसे काय गेले? अरे काय कळवलं नाही, सांगितलं नाहीस, कसं अरे, पत्ता नाही. जणू काही तुला माहितीच नाहीये. खरं? अरे मित्र आहेस की वैरी? अरे नानी, तुम्ही म्हणता ना तेच बरोबर आहे. हा स्वार्थी आहे हा बोक्या. ए, मला बोक्या म्हणू नकोस. हं? मी नाही रे, नानी म्हणत होत्या. नानी, काय चाललंय तुझं? तू याच्या समोर मला बोक्या म्हणतेस? हे तुझं वागणं मला अजिबात आवडलेलं नाहीये. काय आवडत आहे तुला? हेच जे आता म्हणालीस ते. काय स्वार्थी म्हटलं ना? काय चुकीचं म्हटलं तुला मी? अगं नाही, स्वार्थी आहेस मी, त्यात काही अडचणच नाहीये, पण बोक्या म्हणू नकोस मला. मला वाटतं भाऊजी म्हणतायत ते खरंय. अच्छा मालू, तुलाही मी स्वार्थी वाटू लागलो आता? तसं नाही, ते म्हणतायत ते बरोबर आहे. हे बघ, टेण्या, तुझे वडील माझ्या वडिलांसारखेच होते. काय रे? अगं वाटेल तू काय अर्थ काढतेस, तसं नाही म्हणायचं मला काही. टेण्या, वडील जाण्याचं दुःख मला कळतं. काय तुला काय माहिती? नानी, असं म्हणू नकोस. मला भयंकर दुःख झालं होतं, ढसा ढसा रडलो होतो मी. मनातल्या मनात. तुला काय माहिती, मी इथे मोरीतल्या मोरीत रडत होतो. अरे इथे माझं काय चाललंय आणि तुमचं काय चाललंय? तू का आलायस इथे?
अरे हा याचे वडील गेलेत नाही का? हा हा अरे वडील नाही गेलेत माझे. मगाशी म्हणालच ना राम गेला राम गेला. अच्छा, जगण्यातला राम गेला. अच्छा असं होय का? काय झालं टेण्या? अरे काय सांगू, मला एकटं वाटतंय रे. नानीला घेऊन जातो सोबत? नाही 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 नाही, म्हणजे तेवढं एकटं नाही वाटत आहे. गावरला तो. अरे माझ्या आयुष्यातला अर्थच गेलाय. अरे आयुष्यातला अर्थ जरी गेला असला तरी तीर्थ आहे ना. अय्या तीर्थ, मला चालेल, मला पण दे. मलाही चालेल थोडं. एक अशी मागतीये एक अशी मागतीये, काय यांना कळतं की नाही? अगं काय आहे तुम्ही हा तीर्थ तीर्थ करत बसलाय इथे? जगण्यातला सगळा अर्थ गमावून बसलाय तो. टेण्या काय झालं स्पष्ट सांग. अरे मला काही सुचतच नाहीये रे. काय जीव बिव देणार आहेस की काय तू? हो काय बोलताय तुम्ही? नाही नाही, तेवढी हिंमत नाहीये माझ्यात. हा, मग ठीक. पण माझंच बघ ना, माझं काहीच कसं होत नाही. अरे काय व्हायला हवं तुला? अहो लग्न. अरे चांगला सुखाचा जीव आहे, कशाला त्याला दुःखात लोटतोयस? माझ्या ऑफिसात बरं का मालू, आपलं ही नानी ऐक, माझ्या ऑफिसात एक चपरासी आहे. तो म्हणतो नशीबवानला इंग्रजीत काय म्हणतात माहिती आहे का? अनमॅरिड. काही कळलेलं नाहीये, थोबाडावरून स्पष्ट दिसते. अनमॅरिड, अविवाहित. अविवाहित अनमॅरिड. नशीबवान म्हणजे अविवाहित म्हणजे नशीब. अगं तसं नव्हतं म्हणायचं मला काही. म्हणजे त्याला मी हसवण्याचा प्रयत्न करत होतो. हा हसवण्याची गोष्ट आहे का ही? तुम्हाला त्रास होतो असं वाटत नव्हतं मला. मला वाटलं होतं अगं तुला काय वाटलं ते सांग. मला काय वाटलं बघ. अगं काय मूर्ख आहे, कुणी नको याला. असं? आई बाप नकोत, मित्र मैत्रिणी नकोत, नातेवाईक नकोत, एकल कोंडा, कापसाचा कोंडा. अगं हे मैत्रीण होऊ दिलंस का कधी? कधी जाते देव जाणे. अरे माझं काय आता? तुझं काय? तू का बस? अरे हा तुझं काय ना, हा ते काय तुझं? तुला काय, तुझं सगळं झालं, चांगला सुखाचा संसार झाला. स्वार्थी कुठला? माझा विचार केलास का कधी? अरे माझ्यासाठी मुलगी बघितलीस कधी? तुझ्या प्रत्येक पापात मी सामील झालो, अगदी सावलीसारखा आलो. एक मिनिट, एक उदाहरण दे बरं. एक काय कितीतरी. हळू बोल. हा काय सांग भाऊ. ते त्या दिवशी कुम्मू 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 बरोबर कोण होतं त्या रात्री? पण रात्र होती, सावली कुठे होती? हेच मला तुझं पटत नाही बोक्या. मला बोक्या म्हणू नकोस हा. तू का मला टेण्या म्हणतो? अरे आता मला सवय झाली टेण्या. तेच ना, तू फक्त स्वतःच बघत जा. मित्राचं सुख कशात आहे तुला काही कळतच नाही. अरे मित्राविषयी काही वाटतं की नाही? मित्राचं सुद्धा लग्नाचं वय झालंय, एखादी मुलगी बघावी तशासाठी. टेण्या, अरे कोण देणार तुला मुलगी? का? कसं दिसतोस तू परग्रहावरून आल्यासारखा? मुलगी मुलगी पाहिजे, मुलगी मुलगी मुलगी. हेच ते बोक्या. ए टेण्या टेण्या टे. अरे काय अरे ह्याला कसं समजवायचं? टेण्याला कुठून आणायची मुलगी? काय करायचं? कुणी आहे का घरात? कोण हवंय आपल्याला? दूध हवं होतं थोडं. दूध? एक काम करा, डावीकडे डेअरी आहे, तिकडे जाऊन विचारा. चला निघा. विकत नाही, फुकट. गाढवा मी कस तरी हे आपलं कसरती. काय हो भाऊजी, काय? माली नाहीये घरात? माली आली. काय ग कुंदे? थोडं दूध हवं होतं. देते. माऊ तू जा, मी येते दूध घेऊन. हा. माऊ? माझी बहीण मंदा, तिचं लाडाचं नाव आहे. बर. तिला बघण्याचा कार्यक्रम आहे ना, अचानकच आले ना ते, काय करणार? हे घे. देईन हा आणून परत. अगं मालू अरे मामा मामी मालू मामले माऊ हॅमी माऊ कुंदाची माऊ मकाऊ मकाऊ मिका माऊची बहीण. कसा नवरा हवाय? मालू विसर, मला ती बोक्या म्हणते, मला मालू तू विसर. यापुढे त्या काय ती कंडा फुंडा तिचं लग्न. मी ठरवलंच आहे, काहीही झालं तरी टेण्या भाऊजींचं लग्न मी मंदाशीच लावून देणार आहे. शाबास.